ऊसाच्या FRP मध्ये 100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। FRP प्रति टन 3650 रुपये करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। गेल्या वर्षी हीच FRP 3550 होती। मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ निर्णयाची माहिती दिली आहे। 10.25% बेसिक उतार्यासाठी हा दर असेल आणि त्यानंतरच्या प्रत्येक 0.1% उतार्यासाठी 35 रुपये 60 पैसे प्रीमियम मिळणार आहे। या वाढलेल्या FRPचा देशातल्या 5 कोटी ऊस उत्पादक आणि 5 लाख कामगारांना फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। गेल्या हंगामात 1,12,740 कोटी रुपयांपैकी 99,961 कोटी म्हणजेच 88.6% FRP शेतकऱ्यांना मिळाली असल्याचा दावा त्यांनी केलाय। सध्या राज्यभर उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून त्याचा परिणाम शेतीवर दिसायला लागलाय। नाशिक जिल्ह्यात फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंताजनक आहे। वाढत्या तापमानामुळे फुलझाडांवरती ताण येत असून अनेक ठिकाणी झाडं वाळायला लागल्याचं चित्र आहे। फुलशेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा आर्थिक फटका बसायची शक्यता आहे। आमच्या फुलशेतीला झटका बसतोय। ऐन लग्न सराईमध्ये फुलाची मागणी असते आणि ऐन तेच आमचं उष्णतेमुळे नुकसान होत आहे। झाडं वाळू लागले, फुलं गळताय, पाण्याची कमतरता, उष्णतेच्या अति उन्हामुळे किती पाणी दिलं तरी फुलं कोमजून जात आहे, फुलं काळ्या गळून जात आहे। मोठा फटका बसलाय ऐन लग्न सराईमध्ये।